साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी पहिले आपण साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि दाण्याचं कूट काढून घेतलेलं आहे। नंतर आपण एका पातेल्यामध्ये दाण्याचं कूट आणि साबुदाणा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत। नंतर त्यामध्ये 1.5 टीस्पून लाल तिखट आणि चवीनुसार शेंदमीठ टाकणार आहोत आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। नंतर आपल्याला एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि 1 टीस्पून आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचं आहे। हे थोडंसं गरम झालं, चांगलं झालं, तडतडलं की त्यामध्ये आपल्याला आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिट वाफू द्यायचं आहे। आपली साबुदाण्याची खिचडी ही तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समधून नक्की सांगा आणि तुमचे काही सजेशन्स असतील, काही चुका झाल्या असतील तर त्या पण नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब